नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आलोय मी तुमच्यासाठी। अचानक असं तुमच्याकडे काय येते, काय गोष्टी आहेत ज्या अचानक येत आहेत त्या तुम्हाला एक्सेप्ट करायच्या आहेत, स्वीकारायच्या आहेत आणि त्या तुमच्या आयुष्यात एक मॅजिकली चेंज सुद्धा घेऊन येणार आहेत। आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं खरंच गरजेचं आहे आणि युनिव्हर्सचा हा मेसेज आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। तर बघूया आपण काय मेसेज आहे की तुम्हाला अचानक अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे येणार आहेत आणि त्या तुम्हाला स्वीकारायच्या आहेत। जे तुमच्याकडे अचानक येते ते मॅजिकली तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं असं आहे। सुखद अशा गोष्टी आहेत। चमत्कारिकरित्या काही तुमच्या थॉट्समध्ये होणारे बदल असतील, तुमच्या आयुष्यात होणारे बदल असतील, तुमच्या कर्माचं फळ आहे। चांगले जे काही तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत, सेवा केलेली आहे, त्याचं फळ तुम्हाला इथं दिलं जात आहे आणि ब्लेसिंग्स आहेत तुमच्यासाठी। बघा बरं किती छान कार्ड आहे। आणि अचानक तुमच्याकडे काय येते, अचानक तुमच्याकडे येते आशीर्वाद। आणि हे आशीर्वाद तुम्हाला तुमची लाईफ फुलफिल करण्यासाठी येतात। जर तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काही चिंता असेल, काळजी वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे आशीर्वाद आहे। तुमच्या मुलांच्या आयुष्यात भरभराट होणार आहे। तुमच्या मुलांचं जर करिअरमध्ये काही अडथळे येत असतील तर त्या करिअर मध्ये सुद्धा ती खूप उच्च लेवलला ते मुलं जात आहेत। त्यांच्यातला करिअर मला जो काही अडथळा होता, ज्या काही स्टेप्स होत्या अडथळ्यांच्या, त्या सगळ्या संपलेल्या आहेत। आणि नवीन जे चक्र आहे, नवीन जी सायकल आहे त्यांची करिअरची, ती सुद्धा इथं सुरू होते। रंगीबिरंगी असं आयुष्य तुमचं आयुष्य होतंय आणि सुरुवात होते नवयुग जे काय आहे किंवा नवीन जे चेंजेस आहेत, बदल आहेत, त्याचं तुमच्या आयुष्यामध्ये एक आपण काय म्हणतो बघा, एक नवीन आयुष्यात एखादी व्यक्ती आली किंवा एखादे क्षण आले तर आपण आनंदाने, आपली आवडती व्यक्ती आली किंवा आपलं आवडतं असं काहीतरी आपल्या आयुष्यात झालं की आनंदाने भारावून जातो। तसं तुम्हाला आवडणारं, तुम्हाला हवंसं, तुम्हाला सुखद करणारं, तुम्हाला सुखवणारे असे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि ब्लेसिंग्स येतात। हे ब्लेसिंग्स तुमच्या पूर्वजांचे सुद्धा आहेत। तुमचे पूर्वज तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देत आहेत, कारण तुम्ही जे पक्ष्यांसाठी, निसर्गासाठी ज्या काही गोष्टी करता, तुमच्या हातून जे काही कार्य होत आहे त्याचे सुद्धा हे ब्लेसिंग तुम्हाला दिले जात आहेत। आणि जर हेल्थचे काही इश्यूज असतील तर ते सुद्धा तुमचं रिलीज होत आहेत, म्हणजे चमत्कारिकरित्या ते रिलीज होणार आहे। तुम्ही खूप वेळ त्याच्यामध्ये त्याची ट्रीटमेंट घेण्यामध्ये घालवली असतील तर अचानकपणे त्याच्यामध्ये रिलीफ तुम्हाला जाणवायला लागेल। जर तुम्हाला असं काही असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्वजांना बोलवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते। हा सुद्धा मेसेज आहे तुम्हाला। अचानक तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद येतोय आणि ही युनिव्हर्स ब्रह्मांडीय शक्तीचा सुद्धा आशीर्वाद येतोय। तर तुम्हाला त्यांच्याकडे मागायचं आहे, तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे। इथं तुम्हाला सांगितलं ग्रॅटिट्यूड द्या, थँक्यू म्हणा। जितकं तुम्ही थँक्यू म्हणाल तितकं तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट कराल। आणि हे आशीर्वाद जसं तुम्हाला म्हणजे दूर दूर वाटेल की नाही, तसं तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड कराल तितकं जवळ तुमच्या आयुष्यात यायला लागेल। आणि तुम्हाला इथं थँक्यू म्हणायचं आहे। थँक्यू म्हणायला तुम्हाला इथं सांगितलं जात आहे, कारण तुमच्याकडं अचानकपणे आशीर्वाद येत आहेत। निसर्गाचा आशीर्वाद येतोय, ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद आहे, पूर्वजांचा आशीर्वाद आहे। बघा किती भरभरून आशीर्वाद तुम्हाला इथं दिले जातात। तुमच्या फॅमिलीसाठी, नात्यांसाठी, मुलांसाठी, तुमच्या करिअरसाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स आहेत। तुमच्या सगळ्या बाबतीत तुमचं जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय नाही इथं मी थांबलं जातोय, तिथं तिथं हिलिंग आहे। तिथं तिथं तुम्ही उच्च लेवलला तुम्ही जाताय, वेगळ्या पद्धतीनं तुम्ही विचार करताय, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, कॉन्फिडन्स वाढतोय, तुमचा जो स्वतःबद्दलचं एक म्हणजे काहीतरी तुम्ही अचीव करता इथं। तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही आशीर्वाद मिळवलेत आणि आशीर्वाद सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट केलेत। हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय। इथं ही पौर्णिमा जी झाली बघा, नव्याची पौर्णिमा जी पौर्णिमा झाली, ह्या पौर्णिमेनंतरच हा काळ तुमचा सुरू झालेला आहे। ही पौर्णिमा जी झाली ही म्हणजे तुमच्या भाग्योदयाची पौर्णिमा आहे। आणि इथं तुम्हाला तुमचे पाश सोडले जातात, मोकळं केलं जाते। तुम्हाला सगळ्या पाशातून रिकामं केलं जाते, जे अडकवून ठेवलं होतं, जे असे काही पाश होते की ज्यामुळे तुम्ही पुढे जात नव्हता आणि तुम्हाला इतकं गुंतल्यासारखं वाटत होतं। हे गुंतणं असं वाटत होतं की कुठंतरी स्वतःला तुम्ही त्यात हे करताय, म्हणजे अडकलाय। असे काटेरी सगळं हे आहे, ते टोचतंय तुम्हाला, पण त्यातून तुम्ही बाहेर पडत नव्हता। तर तुमच्या आयुष्यात अचानकपणे ह्याच गोष्टी होत आहेत की तुम्ही सहजपणे त्या गुंत्यातून बाहेर पडताय
आणि सहजपणे नवीन गोष्टी ज्या तुमच्याकडे येत आहेत त्या स्वीकारताय तुम्ही. आणि अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय होते तर हेच होते, तुम्हाला जे काही नको आहे त्यातून तुम्ही बाहेर पडताय. जे जे क्षण जे काही आयुष्यात तुम्हाला हवं आहे त्याकडे तुम्ही पुढे जाताय, हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय. अचानकपणे तुमच्या आयुष्यात स्वातंत्र्य येते, एक मोकळीक येते, एक मोकळा श्वास तुम्ही घेताय. अचानकपणे तुमच्या आयुष्यात येत आहे चेंज. बघा बरं किती छान कार्ड आहे. अचानकपणे चेंज येतोय तुमच्या आयुष्यात. आणि हा घोडा आहे जो पांढरा आहे, पांढरा घोडा आहे बघा. आणि हा हा चेंज घेऊन येतो तुमच्या आयुष्यात, अबंडन्स घेऊन येते, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. आणि एक असं एक वेगळं हे घेऊन येतोय की तुम्हाला तुमच्याबद्दल सुद्धा गर्व वाटेल, अभिमान वाटेल. म्हणजे गर्व म्हणजे मला असं म्हणायचं गर्व, तुम्ही गर्व करताय असं स्वतःबद्दल सुद्धा अभिमान तुम्हाला वाटेल. कारण गर्व वाटला पाहिजे, आपल्या स्वतःबद्दल अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, पण त्यांना आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखायचं नाहीये. तो सुद्धा बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. हा तुम्हाला इथं दिला जाते ना. अचानकपणे स्वतःला स्वतःचा अभिमान वाटेल. आणि आपल्याला स्वतःला इतकी परमेश्वरानं ताकद दिलेली आहे, शक्ती दिली आहे की आपण इतरांचं सुद्धा आयुष्याचं काहीतरी चांगलं करू शकतो. स्वतःबरोबर इतरांनाही मदत करू शकतो, स्वतःबरोबर इतरांनाही काहीतरी वेगळं देऊ शकतो. हा जो कॉन्फिडन्स आणि ही जी लेवल तुमच्यामध्ये येते, एक वेगळी विचारसरणीची, उच्च लेवलचे विचार जे तुम्ही करू शकताय, तो जो चेंज आहे, तुमच्या विचारांमधला जो चेंज आहे, तो सुद्धा इथं तुमच्यासाठी होतोय. आणि गुलाबी असं छान असं सुंदर आयुष्य तुमची वाट बघते. आणि अचानकपणे आज तुमच्या आयुष्यात बदल होते की सगळं तुम्हाला असं तुमच्या अशी एनर्जी होती की तुम्हाला सगळं काच दिसत होतं. सगळं रान असं एक रिकामं असं दुष्काळी भाग जसा असतो बघा, तो कसा दिसतो, तिथं पाणी नाही आहे, काय नाही, आणि काही हिरवळ नाही, काही नाही, कसा काच दिसत होतो असं तुम्हाला वाटत होतं. पण अचानकपणे अशी हिरवळ तुमच्या आयुष्यात येते, असा रंगबिरंगी सगळा डोलारा प्रकृतीचा असं जसा आहे की नाही तसा तुमच्या आयुष्यात येतो. तुमचं आयुष्य आनंदाने बहरलं जाते. नवीन नवीन गोष्टी, नवीन लोक, नवीन माणसं, नवीन विचार, नवीन क्रिएटिव्हिटी, तुमच्या कामाला उत्तेजन देणारं, चालना देणारी अशी क्रिएटिव्हिटी, तुम्हाला तुमच्या आवडीची कामं, हे सगळं तुमच्या आयुष्यात येते. आणि हाच चेंज अचानकपणे तुमच्या आयुष्यात येते, जो तुम्हाला असं हे करून चढेल की तुम्ही उत्साहानं आनंदाने नाचायला लागाल. इतका भारी चेंज तुमच्या आयुष्यात येतोय. अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय येते, अचानकपणे तुमच्या आयुष्यात तुमची जी प्युरिटी आहे, तुमचं जे खरेपण आहे, म्हणजे तुमच्या मानसन्मानात वाढ होते. अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय होते, अचानकपणे तुमच्या आयुष्यात तुमचा मानसन्मान वाढतोय. तुमच्यातली प्युरिटी, तुमच्यातलं खरेपण, तुम्ही जो प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की तुम्ही कुठंतरी मागं राहताय. म्हणजे तुम्ही खूप काम करताय, तुम्ही खूप कार्य करताय, तुम्ही चांगले विचार करताय, चांगलं लोकांपर्यंत देताय, चांगलं पोहोचवताय, चांगल्या गोष्टींना प्राधान्य देताय, सगळं करताय, पण कुठंतरी तुम्ही दुर्लक्षित राहताय, असं होत होतं. तर हा अचानक होणारा बदल किंवा अचानक तुमच्याकडे तेच येते की तुम्ही पुढे येताय, पिक्चरमध्ये येताय. कारण तुम्ही प्युअर आहात, तुम्ही खरे आहात. आणि तुमचं खरेपण, तुमचं सत्याने वागणं, तुमच्या कार्यावरची तुमची पकड जी आहे, तुम्ही जितकं इन्व्हॉल्व होता प्रामाणिकपणे, स्पष्टपणा जो तुमच्या बोलण्यामध्ये असेल, तुमच्या वागण्यामध्ये, तुमचं काम करण्यामध्ये स्पष्टता जी आहे, त्याच्यामुळे तुमची प्युरिटी जी आहे ती अचानकपणे बाहेर येते. आणि हे एक्सेप्ट करतायत, त्यामुळे तुम्हाला अप्रिशिएशन दिलं जाते. तुमच्या कार्यामध्ये असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमचं अप्रिशिएशन म्हणजे तुम्ही नसताना तुमची जाणीव होणं, किंवा तुम्ही जे काही काम करताय, जे तुम्ही केलेलं आहे त्याची सुद्धा एक पोचपावती म्हणून तुमचा मान सन्मान वाढवणं, तुम्हाला अप्रिशिएशन देणं, तुमचं कौतुक करणं, हे जे आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये आणि हे तुम्हाला अचानकपणे तुमच्या आयुष्यात व्हायला लागेल. हे तुम्हाला एक्सेप्ट करायचं. आणि एक्सेप्ट करताना तुम्ही खूप बॅलन्स असणार आहात, हा मेसेज तुम्हाला दिला जाते. तर अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय येते, जे तुम्ही एक्सेप्ट करताय, अचानकपणे अशा गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आनंदी करणार आहेत. आणि अचानकपणे बघा बरं किती छान, हे कार्ड मला खूप आवडतं बरं का. अचानकपणे तुमच्या आयुष्यात येते, तुमचा जो साधा सरळ सजवळ असा स्वभाव आहे, आणि जो साधा सरळ खरंच खऱ्या मार्गाने पुढे जाणं, कुणी कुणाचं काही असू दे, ज्यानं काय केलं त्याला माफ करायचं, आपल्या आपल्या मार्गाने आपण निघून जायचं. आणि जे काही कार्य आपल्याला परमेश्वराने हाती दिलेलं आहे ते करत, ते घेत, पुढं पुढं एक एक स्टेप आपण पुढं जायचं. हा जो तुमचा साधा सरळ जो स्वभाव आहे, तुमचं वागणं आहे, साधे जे काही मटेरियल स्टेप, भपका नाही आहे, दिखावा नाही आहे, तुमची जी तुमच्यातली जी सिम्प्लिसिटी आहे
तेच अचानकपणे तुमच्यातली ती अजून वाढते आणि तुम्ही अजून आकर्षक होताय. तुमच्या सिम्प्लिसिटीमुळे तुम्ही ओळखले जात आहे. तुमच्या साधेपणामुळे, तुमचा साधेपणा, तुमच्यातली प्युरिटी ही तुमची ताकद आहे. ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात हा अचानकपणे बदल होतोय आणि भरभराट तुमच्या आयुष्यात येते. साधेपणा, खूप साधेपणा आहे. खूप निरपेक्ष अशी भावना आहे तुमच्यामध्ये. निरपेक्ष असे भाव आहेत तुमच्यामध्ये, की जो असा भाव आहे, जो इतरांना, इतर अशी ब्रह्मांडीय जी अशी हलकी अशी शक्ती जी आहे, जी दिव्य ऊर्जा आहे, ती तुम्ही अचानक अट्रॅक्ट करताय आणि त्यामुळे तुमच्याकडं असा आशीर्वाद जो आहे तो येतोय. तुमच्या थॉटवर काम होतंय आणि सरळ तुम्ही तुमच्या थॉटमधून तुम्ही जे बोलताय किंवा तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे हसणं आहे, जे काय तुमचं ते आधी साधं सरळ अगदी सिंपल तुमचं हे असतं. सहज तुम्ही बोलता, सहज तुम्ही गोष्टी एक्सेप्ट करता. म्हणून तुमच्यातली जी सहजता आहे, त्यामुळेच तुम्ही अचानक अशी मिरॅकली चमत्कारिकरित्या जे काही बदल आहेत ते तुम्ही अट्रॅक्ट करताय, ते तुमच्या आयुष्यात होत आहेत, येत आहेत. हे बदल घडले जात आहेत तुमच्या आयुष्यात. अचानकपणे तुमच्यामध्ये लवचिकता येते. फ्लेक्सिबिलिटी, जी लवचिकता आहे, जी पुढे जाण्यासाठी खूप गरजेची असते. आतून माणूस शांत होणं जसं गरजेचं आहे, तसं तो हलका होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तसं तुम्ही आतून हलके होत आहे. तुमच्या म्हणजे शरीर जे आहे, शरीराचं असेल, मनाचं असेल, बुद्धीचं असेल, खूप बर्डन तुम्हाला असं वाटत होतं, जडपणा तुम्हाला जो जाणवत होता, तो अचानकपणे तुमच्यामध्ये बदल होतोय. लवचिकता तुमच्यामध्ये येते. तुम्ही एखादं काम करण्यामध्ये दिवस दिवस घालवत असा, पण आता तुम्हाला अचानकपणे जाणवायला लागेल की तुम्ही फटाफट कामं हाताळली करताय. म्हणजे ती कुठली असू दे, ऑफिशियल असू दे, घरातली असू दे, बाहेरची असू दे किंवा कुठली फायनान्शियल असू दे, कुठली असू दे, पण सगळी कामं तुम्ही फटाफट हातावेगळी करताय आणि ती लवचिकता तुमच्यामध्ये येते. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कामामध्ये ती लवचिकता येते. आणि ज्यांना कुणाला खरंच असं वाटत असेल की याच्यामध्ये याच्याकडून हे काही होऊ शकत नाही, ज्याला वाटलं असेल ना, त्याला आता त्याची बुद्धी म्हणजे त्याला विचार करायला सुद्धा हे होईल की इतकं तुम्ही फास्टली तुमचं काम करणार आहात आणि ही लवचिकता तुमच्यामध्ये वाटते. अशी रंगीबेरंगी फुलांची बहरलेपणा येतोय. अचानकपणे तुमच्या आनंदाला उधाण येईल, बहरून याल तुम्ही आणि अशी एक वाट तुमच्यासाठी निर्माण होते. अचानकपणे ही वाट तुमच्यासाठी उघडली जाते. हा रस्ता आहे, प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जात आहे. या प्रवेशद्वारातून फक्त तुम्हाला प्रवेश आहे, इतर कोणाला नाही, कारण इथं वाघ उभा आहे. हा वाघ, जी ऊर्जा खरी आहे, जी दुर्गा आहे, जी अशी आहे, जी शक्ती आहे, जिच्यामध्ये खरी प्रामाणिकता आहे, तीच या प्रवेशद्वारातून प्रवेश करू शकते, असा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय. खूप छान मेसेज आहे बरं का. आणि असं दुर्गेचं शक्तीचं स्वरूप आहात तुम्ही. म्हणूनच अचानकपणे तुमच्या आयुष्यात असे असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतायत. आणि हे जे ट्रस्ट आहे, विश्वास जो आहे, तुम्हाला हेच सांगितलं जाते, अचानकपणे जे तुमच्या आयुष्यात बदल होत आहे त्यावर जो तुम्ही विश्वास ठेवा. हे होतंय आणि हे होणार आहे. तर हा जो बदल आहे, हा बदल म्हणजे ही एक चांदण्यांची बरसात कशी होते बघा आकाशात. तुम्ही चांदणं तुम्ही जरी रीडिंग संध्याकाळी वगैरे ऐकत असाल किंवा तुम्ही तुमच्याकडे जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी तुम्ही आकाशाकडे थोडा वेळ निरीक्षण करत बघा. तुम्ही बघा चांदण्यांकडे, चंद्राकडे बघा, चांदण्यांकडे बघा आणि त्यावेळी तुमच्या मनामध्ये काही इंट्युशन्स येत आहेत, काय बोलणं, काही तुमच्या मनात विचार येत आहेत का, भाव येतोय, आणि तो सुद्धा त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करा, विश्वास ठेवा. कारण ते इंट्युटिव्हली तुम्हाला मेसेज दिले जात आहेत की तुम्हाला काहीतरी संकेत सुद्धा तुम्हाला इथपर्यंत पोहोचवले जात आहेत. तुम्ही ट्रस्ट करा. तुमचा विश्वास हीच तुमची विजयाची खरी ताकद आहे. आणि जो विश्वास तुम्ही या ब्रह्मांडीय शक्तीवर ठेवताय, ब्रह्मांडावर ठेवताय, परमेश्वरावर ठेवताय, त्यामुळे तुमच्या आयुष्यात हे अचानक असे बदल तुमच्या आयुष्यात होत आहे. कारण हे आयुष्य असं थांबलं होतं, आयुष्यात असं कुठंतरी थांबलं होतं बघा. हे काळ मला अजिबात आवडत नाही बरं का, खरंच सांगते मी, मला हे काळ अजिबात आवडत नाही. एक थांबलेली अशी ऊर्जा होती तुमची. तर या थांबलेल्या ऊर्जेतून तुम्ही झपाट्याने पुढे जाताय आणि नवीन उत्साहाने तुम्ही पुढे जाताय. जो जडपणा होता तो सगळा संपलाय. लवचिकता तुमच्यामध्ये आली आहे आणि सहज, साध्या, सरळ, सोप्या भाषेत, सरळ सोप्या तुमच्या कामामधून, क्रिएटिव्हिटीतून तुम्ही ओळखले जाताय. आणि म्हणूनच तुमचा मान सन्मान, तुमच्यातली कर्तबगारी, तुमच्यातलं कर्तृत्व वाढतंय. आणि हे जो पोटेन्शियल जे तुमच्यामधलं आहे, जो कोणतंही जे काम करत असताना तुमच्यामध्ये जी म्हणजे एक प्रामाणिकता आहे, जो म्हणजे आपण काय म्हणतो त्याला,
विश्वास आहे, त्या कामावरचा जो विश्वास तुमचा आहे, मी करू शकतो, करू शकते, किंवा तुमच्यामध्ये पेशन्स आहे, तर तो जो तुमचा पेशन्स आहे, ते तुमचा जो विश्वास आहे, आणि ते होणारच, हा जो तुमचा विश्वास आहे त्याबद्दलची तुमची जी चिकाटी आहे, ते तुम्ही चिकाटीनं करता आणि करून दाखवता. एखाद्याला विश्वास देताना एखादी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमचे बॉस असतील, तुम्ही कुठं काम करत असाल, तुमच्या घरी असेल, कुणी असेल, ही असेल किंवा हा असेल, तर हा आम्ही निर्धास्त आहे, आम्ही निवांत, म्हणजे याच्या हाती किंवा हिच्या हाती हे काम दिलं तर हे पूर्ण होणारच, हा विश्वास तुमच्याबद्दलचा त्यांना आहे. आणि म्हणूनच तुम्ही एक मोठे अचानकपणे हेच बदल होत आहेत की तुम्ही पुन्हा एकदा चर्चेत येताय, चांगल्या पद्धतीने चर्चेत येताय, चांगल्या आहे जे कुठं काम तुमचं थोडस त्याच्यावर काहीतरी असं सावट पडल्यासारखं झालं होतं, तो सगळा धुरळा झटकून तो सावट दूर करून पुन्हा पुन्हा एका लख्ख प्रकाशात तुम्हाला इथं आणलं जाते, आणि अचानकपणे हाच लख्ख प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय, प्रकाशमय असं तुमचं आयुष्य होतंय. आणि पूर्तता मी काय तुम्हाला म्हणलं, मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, अचानकपणे तुमच्या चांगल्या कर्माचं फळ, तुमच्या कार्याचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते. तुमचं कर्म, तुम्ही स्वतःबद्दलचा विश्वास, परमेश्वरावरचा विश्वास, तुमच्या कामावरचा विश्वास, आणि तुम्ही जे सातत्य त्या कामामध्ये ठेवताय त्याबद्दल, म्हणून तुम्हाला इथं असे एक फळ तुमच्या कामाचं तुम्हाला इथं दिलं जाते. अचानकपणे तुमच्या आयुष्यात हाच बदल होते. जे झाड तुम्ही लावलं, त्या लावलेल्या झाडाचं फळ चाखण्याची जी वेळ आहे की नाही ती आली. तुमचा मान सन्मान, ॲप्रिशिएशन, तुमचं कर्तबगारी, तुमचं कर्तृत्व, तुमचा सत्कार, आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही सत्कारासाठी किंवा तुम्हाला बक्षीस हे सगळं देण्यासाठी, मान सन्मान देण्यासाठी सुद्धा तुम्हाला बोलवलं जाईल. स्टेजवर बोलवून तुम्हाला आमंत्रित जे केलेलं असते, आमंत्रण सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी एक, म्हणजे हे अचानकपणे तुमच्या आयुष्यात होणारे बदल असतील की तुमच्या आयुष्यात असं काहीतरी होते की तुम्हाला इथे अप्रिशिएशन दिलं जाते, तुमचा सत्कार केला जातोय. आदर्श पालक, आदर्श व्यक्ती, एक समाजासाठी एक वेगळा अनुभव आणि वेगळेपण दाखवणारी अशी व्यक्ती म्हणून सुद्धा तुमचा एक मान सन्मान जो आहे तो तुमचा इथे वाढवला जातोय, तुम्हाला अप्रिशिएशन दिलं जाते, सत्कार केला जातोय. हे तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे, हे तुमच्या कर्तबगारीचं फळ आहे, आणि हे फळ तुम्हाला इथं दिलं जाते. खूप छान आणि खूप मोठा मेसेज आहे बरं का. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आहे बघा, हा मेसेज आहे सॉलिडेट आहे, एकांत. तुम्हाला अचानकपणे तुम्हाला असं वाटायला लागेल की तुम्हाला एकांतात राहावं, स्वतःवर विचार करावा, स्वतःवर वेळ स्पेंड करावा. जे इंट्युएशन्स तुम्हाला येत आहेत त्या इंट्युएशन्सशी कनेक्ट व्हावं, आणि जो वेळ काळ जो काही बदलतोय किंवा बदलला जातोय, काही अशा घटना आहेत ज्या घटना तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करतायत. का आकर्षित करतायत, हे काय आहे जे तुम्हाला त्यांच्याकडे बोलवत आहे, किंवा माझ्या आयुष्यात असे का बदल होत आहेत, मला काय कार्य करायचं आहे, हा स्वतःसाठी स्वतःवर तुम्ही वेळ देणार आहात. काय वेगळं वळण आयुष्याला लागतंय, तर काय द्यायचं आहे परमेश्वराला मला, आणि मला काय करायचं आहे, याचा एक वेगळा जो अभ्यास आहे तो सुद्धा तुम्ही एकांतामध्ये करणार आहात. काय आहे जे तुम्हाला करायचं आहे, त्यावर खूप सारा वेळ तुम्ही देणार आहात, खूप वेळ तुम्ही घालवणार आहात, हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुमच्यातलं यात अचानकपणे तुमच्यामध्ये धैर्य येणार आहे, झपाट्याने तुम्ही काम करणार आहात, झपाट्याने तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सहभागी होणार आहात. मग ते कार्य कोणतंही असो, त्या कार्यामध्ये धैर्यानं झपाटल्यासारखं तुम्ही पुढे जाणार आहात. असं म्हणजे कोणतंही काम असं नाहीये, मग ते मरगळ जी आहे ना तुमची ती निघून जाते, मरगळ निघून जाते, आणि कार्य तडीच नेत आहेत तुम्ही. मी काय म्हटलं, तुमच्या बॉसचा विश्वास असू दे, तुमच्या घरच्यांचा असू दे ना बाहेरच्याचा असू दे, जो विश्वास आहे ना तो अजून जरा त्याच्यावरचं पकड खूप स्ट्रॉंग होते की हा करू शकतो. आणि हा जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही निर्माण करताय. हाच मेसेज तुमच्यासाठी आहे. खूप धैर्य, कव्हरेज आहे तुम्हाला, आणि या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा आहे. हा सुद्धा मेसेज तुम्हाला आहे. अचानक येणाऱ्या बदलांमुळे तुमचं तेज वाढेल, तुमच्या शब्दातलं असेल, तुमच्या बोलण्यातलं असेल, तुमच्या कामातलं असेल, हे सगळं, कारण तुमचा औरा खूप खुलणार आहे. तर तुम्हाला यामध्ये एंजल्स सुद्धा आहेत आजूबाजूला तुम्हाला संरक्षित करण्यासाठी. तर तुम्हाला घाबरण्याची काही हे नाही आहे, तर हे तुम्हाला इथं सांगितलं जाते, कोणतीही भीती नाही आहे, आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय ते जे कार्ड्स मी इंट्युटिव्हली केलेले आहे त्यातून आपण बघूया. मला असे खूप इंट्युएशन सुद्धा येतात की मला अजून कार्ड्स तयार करायचे आहेत असे मला, पण मी सुद्धा तुमच्यासारखी थोडीशी कामात बिझी आहे ना, त्यामुळे मला पण वेळ मिळत नाहीये. तर बघूया काय असा मेसेज आहे जो तुम्हाला इंट्युटिव्हली इथं दिला जातोय. आणि
तुम्हाला अचानकपणे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे येत आहेत, काय मेसेज तुम्हाला दिला जातोय. तुमच्या आयुष्यात जोडीदाराचं आगमन होते लवकरच. वैवाहिक आयुष्यातील भांडण मिटते. फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. नात्याला वेळ देणं महत्वाचं आहे. बघा अचानकपणे बदल होते की नाही तुमच्या आयुष्यात. जर तुम्ही वैवाहिक किंवा विवाहाच्या जोडीदाराच्या बाबतीत जर असे काही तुमचं चाललं असेल तर ते सुद्धा तुमचं लवकरच पूर्ण होते. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी अनबन असेल ती सुद्धा बरी कमी होते. आणि तुम्ही जरा फिरायला जा, असे काहीतरी प्लॅन करा, जोडीदाराला घेऊन छान तुम्ही फिरायला जा. हा, कारण एकमेकांना वेळ देणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही एकमेकांना दिलेला वेळ तुमचं नातं अजून स्ट्रॉंग करणार आहे. आणि हा मेसेज आहे तुमच्या परिवारासाठी, समाजासाठी परमेश्वरानं दिलेलं दान आहात तुम्ही. शुभम भवतु. बघा बरं, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आणि या समाजासाठी तुम्ही असं काहीतरी वेगळं करताय. त्यासाठीच तुम्ही एक समाजासाठी दिलेलं दान आणि एक चांगलं एक असं काहीतरी आहे जे परमेश्वरानं त्यासाठी दिलेलं आहे. किती छान सोल आहात तुम्ही, आणि तुम्ही इतकी छान सोल आहात म्हणूनच कनेक्ट होते है की नाही. तर हा काय मेसेज आहे, तुमची निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग आहे म्हणूनच तुमचा परिवार सुरक्षित आहे. तुम्ही योग्य वेळी योग्य ते निर्णय घेता, स्ट्रॉंगली घेता, ठामपणे निर्णय घेता आणि ते निर्णय तडीच नेता. मग मुलांच्या शिक्षणाबद्दलचे असू देत, तुमच्या परिवारावरचे असू देत, फायनान्शियली असू देत किंवा हेल्थचे असू देत, किंवा कोणत्याही मोठे जे काही निर्णय आहेत त्यामध्ये तुम्ही खूप मोठा स्थान घेता आणि त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंगली निर्णय घेता म्हणूनच तुमचं परिवार सुरक्षित राहते. लक्षात घ्या, तुम्ही एक खूप मोठी स्ट्रॉंग अशी पर्सनॅलिटी आहात. आणि ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. अचानकपणे तुमच्या आयुष्यात कोण येते, जर असं कोणी आयुष्यात आलं तर तुम्ही म्हणजे त्याच्यावर थोडंसं हे करा की ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. काही कारणं असतात म्हणूनच असतात, काही कार्मिक असतात, काही सुखद असतात, काही अशी नाती असतात, अशी लोक असतात, अशी मित्रमैत्रिणींच्या स्वरूपात असतात, सोलमेटच्या स्वरूपात असतात, जोडीदाराच्या स्वरूपात असतात, मुलांच्या स्वरूपात असतात. तर ते ऋणानुबंध असतात आणि म्हणूनच ते आपल्या आयुष्यात येतात. तर त्यांना त्यांचा आदर आणि प्रेम देणं तुमच्यासाठी सांगितलं जाते. तर अचानकपणे तुमच्या आयुष्यात ही अशी प्रेममय सकाळ होतीये. तर बघूया, सकाळ ही सूर्यकिरणांमध्ये थोडा वेळ तरी कनेक्ट होणे, सततचा आळस मर्ग निघून जाईल, उत्साह येईल. तर थोडंसं सूर्यकिरणांमध्ये कनेक्ट व्हा, त्याच्याशी कनेक्ट राहा. त्यामुळे तुमच्यातला आळस आणि मरगळ सगळं निघून जाईल. नवीन गोष्टी अट्रॅक्ट करा, नवीन आयडियाज तुमच्यासाठी येतील. ज्यांनी तुमच्या चारित्र्यावर, खरेपणावर घाव घातला ते आता तुमच्या यशस्वी होणं, तेज पाहून स्वतःच्याच नजरेला नजर नाही देऊ शकणार. तुम्ही एक पवित्र सोल आहात आणि हे दत्तगुरु सर्वांसमोर आणतायत. बघा बरं किती छान मेसेज आहे. तुम्हाला कोणी काही हे केलेलं असेल तर नका, मी तुम्हाला परत परत तेच सांगते, पास्ट मध्ये जायचं नाही. ज्या गोष्टी चांगलं काही झालंय ना, चांगलं होतंय ना, ते करत पुढे जायचं आहे. प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात, त्या कर्माचं फळ त्याला ते मिळतच असतं. आणि प्रत्येकाचे त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळेल आणि ते सगळं सोडून तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण तुमचं यशस्वी होणं हेच त्यांच्यासाठी एक खूप मोठं उत्तर असेल दत्तगुरूंकडून. खूप छान सोल आहात, खूप पॉझिटिव्ह, खरी आणि प्रामाणिक अशी सोल तुम्ही आहात. आणि हा म्हणजे घरी, शेजारी, नातेवाईकांमध्ये गरोदर स्त्री असल्यास तिला गर्भसंस्काराचे पुस्तक भेट म्हणून द्या आणि कार्मिक पॅटर्न कट होण्यास मदत होईल. जर असंच तुम्हाला आता डोहाळे जेवण असतं किंवा काही असतं, गरोदर स्त्री असते आणि तिला काय द्यायचं डोहाळे जेवणामध्ये, मग तिला खाण्यापिण्याच्या हे सगळं आपण देत असतो की नाही. पण अशा बरेच वेळा काय परिस्थिती नसते माणसाला आणि ते घ्यायचं असतं पण त्यांना कळत नसतं किंवा माहीत नसतं किंवा होत नाही. जर तुम्हाला ते होत असेल, तुम्ही ते करू शकत असाल तर नक्की तुम्ही ती भेट म्हणून द्या. जर एक गर्भसंस्काराचं पुस्तक घ्या, एकाला दिलं तर ती व्यक्ती दुसऱ्याला पुन्हा कोणाला तरी ते वाचायला देईल. मग एकाबरोबर तुम्ही कितीतरी माईंची, कितीतरी मायेची, आईची तुम्ही तिच्या बाळाला चांगलं सुदृढ बनवण्यासाठी मदत कराल. तिच्यासाठी एक चांगला सल्ला द्या, तिच्यासाठी चांगलं मार्गदर्शन म्हणून राहा. तर अशा काही उच्च ज्या गोष्टी खरंच कुठंतरी ठेवून राहतील त्यापेक्षा अशी पुस्तकं, अशा काही गोष्टी आहेत ज्यानं तिच्या ज्ञानात भर पडेल, ज्यानं तिच्या बाळाला, तिला चांगलं काहीतरी सल्ला मिळेल किंवा मार्गदर्शन मिळेल. अशी जी पुस्तकं मिळतात ती पुस्तकं तुम्ही देऊन तुमचं एक कार्मिक पॅटर्न आहे ते तुम्ही इथं कट करू शकता. खूप छान मेसेज आहे, नक्की फॉलो करा, नक्की द्या. इतरांना तुम्ही हे सांगूही शकता.
तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे. आणि काय, ज्या सिमरन जिले अपनी जिंदगी अचानकपणे तुमच्या आयुष्यात काय बदल येते बघा बरं. ज्या सिमरन जिले आपली जिंदगी, म्हणजे जो हेल्थ, वेल्थ, फायनान्शियल, मटेरियलिस्टिक गोष्टी, ब्युटी, हे सगळ्या गोष्टी भरभरून तुमच्याकडे येत आहेत. म्हणूनच युनिवर्स तुम्हाला मेसेज देत आहे, ज्या सिमरन जिले आपली जिंदगी. आणि तुम्हाला आता तुमचं आयुष्य आनंदाने जगायचं आहे. जे झालं ते गेलं, आता जे आहे ना ते छान आनंदाने जगायचं आहे. सगळ्यांना जे झालेलं आहे, ज्याने हे केलं ना, माफ करा आणि आयुष्य आनंदाने उधळून द्या, जगून घ्या. कारण हे आयुष्य एकदाच आहे, तर परत नाही मिळतो. जगून घ्यायचं. जे काय आहे ते आहे ना. तर हा मेसेज तुमच्यासाठी होता. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून मेसेज करू शकता. नक्की रीडिंग इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मेसेज मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.